दिवशी कुठचाही संघ हा डिस्क्वालिफाय झालेला नाहीये. सर्व संघांचं अस्तित्व या स्पर्धेत अजूनही अबाधित पाहायला मिळतंय. नक्कीच काय घडेल, काय बिघडेल, कशा प्रकारे यानंतरचे सामने घडतील, ऐकूया, जाणून घेऊया सुमित कासेकर यांच्या माध्यमातून. त्यांच्या सोबत सन्माननीय नाना परब सर आणि बी सचिन सावंत काही काळ आपली रजा घेतोय. धन्यवाद. चला, विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवा, तसेच सलामीचे फलंदाज मैदानात पाठवा. हॅलो फ्रेंडशिप सातरी मातृण क्रिकेट संघ आपल्याला विनंती करतोय, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सामन्याला बराच उशीर होतोय. बेल्ट लाईटचं अपील ग्राह्य धरलं जाणार नाही अशी आपल्याला वारंवार विनंती करतोय. रोशनधुरी आपली प्लेइंग लिस्ट आपल्याला आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायची आहे, त्याचबरोबर दिलेली आहे. ओके ओके. तर दोन्ही संघातील संभाव्य 12व्या खेळाडूंनी आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आपण येऊन थांबायचं आहे. तसेच बबल नाईक आपल्याला विनंती असेल, आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. नाना सर, 1 मिनिट. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी आगमन होतंय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू दर्शन बांदेकर यांचं. सर, आपल्याला विनंती असेल की आपण या कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. छत्रपती मित्रमंडळ यांच्या वतीनं आपलं छत्रपती चषक 2024 या स्पर्धेत मान्यवर म्हणून मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच विनंती असेल दोनही पंचांना की आपण जास्तीत जास्त लवकरात लवकर हा सामना सुरू करा. जर बॅड लाईटचा संभव आला तर नक्कीच आपली कुठचंही अपील हे या ठिकाणी स्वीकारलं जाणार नाही. व्यासपीठावर आमच्या सर्व मान्यवर, स्क्रीनवर आपण पाहू शकता आमच्या सर्व मान्यवरांना. व्यासपीठावरती सन्माननीय माजी नगराध्यक्ष राजन गिरप साहेब, त्यांच्या समवेत सन्माननीय जयप्रकाश चमणकर सर, त्यांच्या समवेत सन्माननीय नार्वेकर साहेब, हॅलो. सामन्याला सुरुवात होते फ्रेंडशिप सातरी मातोंड विपक्ष वर्षावर यस देवबा क्रिकेट संघ या दोन संघादरम्यान. आल्या मात्र चौकारांना मात्र आपलं खातं खोलतोय. सांघिक धावफलक मात्र 4 धावा धावपलकर वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघ. हा चंद्रा जाधव आक्रमकतेने नटलेला खेळाडू स्ट्राईकवर आणि गोलंदाज सज्ज होतोय, तो अमीर गडेकर. सुंदर असा पटका शॉट आहे. एक्स्ट्रा कोर दिशेनं चेंडूवर रोह आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर ताबा मिळतोय तोपर्यंत मात्र धाव घेण्याची 1 धाव आणि एकेरी धावांना सांघिक धावफलक पुढे वधारला गेला. तो 5 धावा धावफलकावर साहिल वायंगणकर आणि चंद्रा जाधव ही जोडी मात्र मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटकाडी लेफ्ट हँडर सीमार गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट अमीर गडेकर पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. यावेळी आखूट टप्प्यात चेंडू कटचा चांगला फटका कव्हर पॉईंटच्या दिशेने एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न बबल नाही घ्यायचा, परंतु या प्रयत्नात थोडंसं अपयश आलं. परंतु परतीची फेकी बॅकअप जोपर्यंत निघालाय 2 धावा या चेंडूवरती. साहिल वायंगणकर याच्या बॅटमधून आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 7 धावा या धावपलकावरती. पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक जाणतोय संघासाठी हे महत्त्वपूर्ण सामना आणि त्याचमुळे संयम दाखवत असणाऱ्या या 2 धाव्याने पुन्हा एकदा तो स्ट्रायकिंग एंडवरती साहिल वायंगणकर पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला चंद्रा जाधव ही सलामीची जोडी. यावेळी जर पाहिलं तर आणखी एक
बाहेर निघणारा चेंडू कटचा फटका शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूचा प्रवास एक धाव्या चेंडूवरती खेळपट्टीवरती जर हा चेंडू पाहिला तर थोडासा खाली राहिलाय नक्कीच वेगवान चेंडू बाहेर निघणारा आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळते फलंदाज साहिल वांगणकर याला आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 8 धावा या धावफलकावरती पॉवर प्लेचं हे महत्त्वपूर्ण षटक मार्गक्रमणावर या षटकादरम्यान लेफ्ट हँडर हा गोलंदाज पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर अमीर गडेकर यावेळी फुलटॉस चेंडू बॅटची कडा घेत असताना गलीच्या दिशेने चेंडूचा प्रवास संधी होती मोठ्या फटक्यात परावर्तित करण्याची या चेंडूला परंतु एकेरी धावेने सांघिक धावसंख्या बदलेल धावफलकावरती 9 धावा पॉवर प्लेचं हे षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान संघाचा ओव्हरसीज खेळाडू फ्रेंडशिप सात्री मातून क्रिकेट संघाकडून लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज अमीर गडेकर पाहायला मिळतो आतापर्यंत चांगली गोलंदाजी अचूक टप्पा साधला जातो अचूक टप्प्यावरती सातत्याने गोलंदाजी केली जाते या गोलंदाजाकडून यावेळी आणखी एक चांगला चेंडू फिंगर रोल केले पडल्यानंतर हलका बाहेर स्विंग होणारा कट करण्याचा प्रयत्न होता हलक्या हाताने साहिल वांगणकर याचा परंतु आतील एज लागत असताना चेंडू विसावला खेळपट्टीमध्ये कोणतीही धाव नाही अंतिम चेंडूवरती आणि पहिलं षटक समाप्त होत असताना सांघिक धावसंख्या बिनबाद 9 धावा या धावफलकावर संध्याकाळच्या सत्रात 6वा सामना आजच्या या तिसऱ्या दिवसातील या दोन दिग्गज संघादरम्यान दोन्ही संघांचा विचार केला तर एका बाजूने वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघ आतापर्यंत 2 सामने विजयी ठरला आहे आणि ती विजयाची घौडदौड कायम राखण्याचा याही सामन्यादरम्यान प्रयत्न असेल जो विजय अग्रेसर केलाय तो याही सामन्यात विजय अग्रेसर करण्याचा प्रयत्न असेल तर दुसऱ्या बाजूने पहिल्या सामन्यात सकाळच्या सत्रादरम्यान विजय प्राप्त केलाय तो फ्रेंडशिप सात्री मातोंड क्रिकेट संघाने परंतु दुसऱ्या सामन्यादरम्यान पराभव हा पाहावा लागलाय सात्री मातोंड क्रिकेट संघाला ज्या झालेल्या चुका दुसऱ्या सामन्यादरम्यान या सामन्यादरम्यान नक्कीच त्या बदलण्याचा प्रयत्न असेल आणि या सामन्यात तो विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न देखील केला जाईल फ्रेंडशिप सात्री मातोंड क्रिकेट संघाकडून गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती आता दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचं हे महत्त्वपूर्ण षटक मॅन फ्रॉम तेरसे बांबार्डा एक्सप्रेस म्हणून ओळख ज्यांना मिळाली या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंकुश बांबार्डेकर पहिला चेंडू मिस टायमिंग फटका शॉट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कमालीचं झेल देखील पहिल्या चेंडूवरती चंद्रा जाधव या फलंदाजाची विकेट प्राप्त केली जाते गोलंदाज अंकुश बांबार्डेकर यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज चंद्रा जाधव याचा परंतु या प्रयत्नात त्याला पूर्णपणे अपयश मिळतंय पहिल्या चेंडूवरती बाद होत असताना चंद्रा जाधव हताश आणि निराश मनाने माघारी परतोय बनतोय डगआउटचा शिकार ॲक्शन थँक्यू डिझे दुसऱ्या षटकाची सुरुवात विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अंकुश बांबार्डेकर यांच्या कर्वे आणि आता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर वन डाऊन बॅटर सुनील मालवणकर हे फलंदाज पाहायला मिळतात क्रिकेटचा बराचसा अनुभव सुनील मालवणकर यांना आणि या खेळपट्टीवरती सकाळच्या सत्रादरम्यान बहारदार कामगिरी देखील यावेळी जर फटका पाहिला तर शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेने पहिली धाव घेण्याचा प्रयत्न होता नक्कीच थोडीशी जोखमीची धाव परंतु ती परिपूर्ण होत असताना सांघिक धावसंख्या या एकेरी धावेने डबल फिगर 10 धावा या धावफलकावरती एक गडी बाद होत असताना वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघ आपण पाहतोय जो प्रथम फलंदाजी करतोय टॉस हरला या सामन्यादरम्यान आणि नक्कीच आतापर्यंत जर पाहिलं तर 10 धावा या धावफलकावरती जमवतोय स्ट्रायकिंग एंडवरती साहिल वांगणकर असेल यावेळी समोरच्या दिशेने फटका खोदून काढलाय हेलिकॉप्टर फटका लॉंग ऑफच्या वरून जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी कमालीचा हा फटका होता साहिलच्या बॅटमधून अगदी ब्लॉक होलमध्ये हा चेंडू आणि अक्षरशः खोदून काढला या चेंडूला मनगटाचा चांगला वापर करत असताना हा फटका चौदा धावा या धावफलकावरती आक्रमक क्रिकेट मैदानात या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान यावेळी सुंदर फटका इनसाइड आउटचा अपिश कव्हरच्या दिशेने फटका डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय वेगात गतीने दोन क्षेत्ररक्षकांचा अथक प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी परंतु हे शर्तीचे प्रयत्न आणि प्रयत्न देखील अपुरे पडतात या चेंडूला अडवण्यासाठी चौकार निघतोय बॅक टू बॅक 2 चौकार फलंदाज साहिल वांगणकर याच्या बॅटमधून थँक्यू
सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. मागील चौकार जर पाहिला तर चांगल्या चेंडूवरती खोदून काढलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑफला चौकार आणि त्यानंतर हा इनसाइड आउटचा अपिश चौकार डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने साहिल वांगडकर याच्या बॅटमधून. आणखी एक मोठा फटका. यावेळी ओव्हरपिच चेंडू. ताकद झोकली या फटक्यामागे. डीप लॉंग ऑनच्या वरून चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. तिसरा चौकार या षटकातील आणि चौकारांची हॅट्रिक साहिल वांगणकर या फलंदाजच्या बॅटमधून. कमालीची ही फटकेबाजी मैदानात साहिल वांगणकर करताना पाहायला मिळतोय. 22 धावा या धावपलकावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकादरम्यान पाहिलं तर आक्रमण हे सातत्याने मैदानात होतंय. आणखी एक मोठा फटका इनसाइड आउटचा. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. इथे जर पाहिला तर फटका फसलाय. मागील 3 चेंडूवरती 3 चौकार साहिल वांगणकर याच्या बॅटमधून. परंतु त्यानंतर हे प्रत्युत्तर होतं गोलंदाज अंकुश बांबार्डेकर यांचा. अंतिम चेंडूवरती विकेट आणि जो फलंदाज काहीसा घातक ठरत होता, जो फलंदाज आक्रमकरित्या मैदानात फलंदाजी करत होता, तो साहिल वांगणकर यावेळी स्वतःच्या फटक्यावरती निराश झालाय. कारण ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याच ठिकाणी हा फटका झेलबादच्या स्वरूपात दुसरा धक्का बसलाय. वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाला. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग ची ही झलक. एक नंबर गाजतो छत्रपती चषक. एक नंबर गाजतो छत्रपती चषक. एक नंबर गाजतो छत्रपती चषक. 2 गडी बाद सांघिक धावसंख्या धावपलकावरती जर पाहिले तर 22 धावा. अंतिम चेंडूवरती विकेट मिळवली गोलंदाज अंकुश बांबार्डेकरने. मागील 3 चेंडूवरती 3 चौकार. सलग 3 चौकार पाहायला मिळाले. चौकारांची हॅट्रिक आणि अंतिम चेंडूवरती विकेट मिळवत असताना साहिल वांगणकर याला बाद केलं. धावपलकावरती जर पाहिलं तर नेल्सन फिगर आकडा पाहायला मिळतोय. 22 धावा 2 गडी बाद. प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी. या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि जर पाहिले तर ही गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू लोअर फुलटॉस चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्वीपर कव्हरला चेंडू जाईल वेगात गतीने सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार सुरेश मांजरेकर याच्या विरोधात सुनील मालवणकर यांच्या बॅटमधून. क्रिकेट खेळाडूंना भेटली संधी. टेनिस क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये. सिंधुदुर्ग आमचा आहे भारी. 26 धावा या धावपलकावर. यावेळी जर पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बराचसा हा बाहेर जाणारा चेंडू. पंचाचा इशारा. दोरी हा समांतर होत असताना अवांतरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. क्रिकेटच्या परिभाषेत ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं संबोधलं गेलं, नेहमीच तो अतिरिक्त धावा खर्च करणारा चेंडू. गोलंदाज सुरेश मांजरेकर याचा सांघिक धावसंख्येत बदल घडवून आणणारा धावपलकावरती 27 धावा 2 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर. राईट मोर द विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका परंतु चेंडू निघाला मिडविकेटच्या दिशेने. अलॉंग दी कार्पेटचा हा फटका. 1 धाव देऊन जाईल या चेंडूवरती फलंदाज सुनील मालवणकर याला. आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 28 धावा या धावपलकावर. आजचा हा तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. छत्रपती मित्रमंडळ भटवाडी वेंगुर्ला यांच्या संकल्पनेतून साकार झालेली टेनिस बॉलची ही प्रीमियर लीग स्पर्धा अर्थात छत्रपती चषक 2024चा हा क्रिकेटचा रणसंग्राम. हे नवे पर्व आपण पाहतो या स्पर्धेचं. आणि प्रेक्षकांची देखील तोबा गर्दी या मैदानावरती. यावेळी चांगला चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दिली चेंडूला. मनगड्याचा चांगला वापर करत असताना चेंडू वळवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचलाय दत्ता दोरे. 1 धाव या चेंडूवरती. चांगल्या चेंडूला सन्मान. खराब चेंडूवरती मोठे फटके. हे सातत्याने मैदानात खेळण्याचे प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात. कारण ही रणनीती चांगली मैदानात फलंदाजी करत असताना चांगल्या चेंडूला सन्मान. खराब चेंडूवरती मोठे फटके. त्याचमुळे सांघिक धावसंख्या देखील जर पाहिले तर 29 धावा या धावपलकावर. लोअर फुल टॉस चेंडू. चांगला फटका सरळ बॅटने समोरच्या दिशेने. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण परंतु दबाव टाकण्यात आला या दुसऱ्या धावेसाठी क्षेत्ररक्षक अमीर गडेकर याच्यावरती. आणि त्याचमुळे या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 31 धावा. टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबवरती सकाळच्या 17 पासून संध्याकाळच्या 17 पर्यंत
मोठ्या संख्येने देखील प्रेक्षकांची उपस्थिती युट्यूबवरती देखील पाहायला मिळते, परंतु मैदानाच्या आतमध्ये हा तडाखेबंद फटका ओव्हरपिच चेंडूवरती. चेंडू सरळ जाईल डीप लॉंग ऑनला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी सुरेश मांजरेकर याच्या विरोधात हा क्रॅकिंग दमदार षटकार सुनील मालवणकर यांच्या बॅटमधून. आयोजन करतो आम्ही तो मैदान वेंगुर्ल्याचा थँक्यू डिझर. 37 धावा धावपलकावर. यावेळी जर पाहिलं तर लोअर फुल टॉस चेंडू आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे विकेट मिळवली गोलंदाज सुरेश मांजरेकर याने. मागील चेंडूवरती षटकार बहारात असलेली ही फटकेबाजी कुठेतरी रोखली जाते मैदानात आणि स्वतःच्याच फटक्यावरती निराश देखील सुनील मालवणकर. माहीत होतं लोअर फुल टॉस चेंडू मोठा फटका खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु बॅटची मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची आतील कडा घेत असताना दुसरा यष्टाचा वेध घेतो. प्ले डाऊन होतोय फलंदाज सुनील मालवणकर आणि तिसरा धक्का बसलाय. इथे जर पाहिलं तर वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या आता धावपलकावरती 37 धावा 3 बाद. प्रेक्षकांमध्ये देखील मोठ्या संख्येने गर्दी या स्पर्धेला प्रेम देण्यासाठी. आणि मैदानाच्या आतमध्ये आता संघाचा कडदार संघाचा नेतृत्वाधीश राजन केरकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मागील 2 सामन्यात जर पाहिलं तर उशिराने मैदानात यायचा, परंतु या सामन्यादरम्यान जबाबदारीचं क्रिकेट खेळायचं आहे आणि त्याचमुळे लवकर मैदानात येताना पाहायला मिळतोय. राजन केरकर डिकी मैदानात पाहायला मिळतोय. या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहिलं तर एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख मैदानात तो डिकी मैदानात पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती 37 धावा बनल्यात आणि या षटकाचा विचार केला तर 15 धावा बनल्यात. सुरेश मांजरेकर याच्या विरोधात एक फलंदाज देखील बाद केलाय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा या धावपलकावरती 3 बाद ही स्थिती. वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतो या सामन्यादरम्यान. संध्याकाळचं सत्र ही रम्य संध्याकाळ आणि या रम्य संध्याकाळीमध्ये हा चाललेला दर्जेदार क्रिकेटचा सामना या 2 बलाढ्य संघादरम्यान. दोन्ही संघांना विजय खूप महत्त्वाचा. एका बाजूने जर पाहिलं तर वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघ आतापर्यंत 2 सामन्यात विजय प्राप्त करतो आणि दुसऱ्या बाजूने फ्रेंडशिप सात्रे मातोंड क्रिकेट संघ एका सामन्यात विजय, दुसऱ्या सामन्यात पराभव आणि तिसऱ्या सामन्यादरम्यान लढत होते वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाच्या विरोधात. दोन्ही संघांना विजय खूप महत्त्वाचा असेल. जर वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघ या सामन्यात विजय प्राप्त करतो तर नक्कीच टेबल टॉपर असेल आणि पुन्हा एकदा दरवाजे उघडले जातील. पीके स्पोर्ट रेडी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर बाकीच्या सर्व संघांसाठी देखील, परंतु हा सामना खूप महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. चौथ्या षटकाची सुरुवात नितेश परब गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू उद्वेशीच्या बाहेर टप्पा ठेवलाय. फलंदाजाला नक्कीच प्रयत्न करण्यास भाग पाडले या चेंडूला आणि जर चेंडू पाहिला तर निर्धाव निघताना पाहायला मिळतोय. फलंदाचा फुटवर्क नव्हतं या फटक्यासाठी आणि त्याचमुळे हा निर्धाव चेंडू हा धावपलकावरती गणला जातोय. कारण निर्धाव चेंडूने सुरुवात या षटकाची केली. गोलंदाज नितेश परब याने एक युवा गोलंदाज मॅन फ्रॉम सराटाचा हा खेळाडू आज या कॅम्प मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू, आणखी एक चेंडू जर पाहिला तर उजव्याशीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु इथे थोडीशी लाईन खूपच बाहेर जाणार आहे आणि त्याचमुळे पंचांचा इशारा देखील कॉमेंट्री बॉक्सकडे स्पेअर चेंडू असल्याचं. अतिरिक्त धावा खर्च करणारा हा चेंडू आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या जर पाहिले तर 38 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी शॉर्ट चेंडू, हुकचा फटका, शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. निखिलच्या बॅड मधून हा हुकचा दमदार फटका 4 धावांसाठी निघताना पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग ची ही झलक एक नंबर गाजतो. थँक्यू डिझे. 42 धावा या धावपलकावरती निखिलच्या बॅटमधून हा हुकचा फटका डीप फाईन लेगच्या दिशेने 4 धावांसाठी नितेश परब याच्या विरोधात.
आणखी एक शॉर्ट चेंडू षडांपूलचा फटका. यावेळी दिशा निवडली डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगची. ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी आणखी एक दमदार फटका. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. ऍक्टिव्ह स्पोर्टवेअर हा चौकार फलंदाज निखिलच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळतोय. दमदार कामगिरी मैदानात फलंदाजीत निखिल हा फलंदाज करताना पाहायला मिळतोय. 46 धावा या धावफलकावर. हे क्रिकेट खेळाडूंना भेटली संधी टेनिस क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये सिंधुदुर्ग आमचा आहे भारी कडक आयोजन करतो आम्ही तो मैदान वेंगुर्ल्यात 46 धावा या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर. नितेशच्या विरोधात थोडासा काउंटर अटॅक मैदानात निखिल हा फलंदाज करतो. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार निघाले मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक चांगला चेंडू. यावेळी जर पाहिला तर उजव्या स्टिचचा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न निखिल याचा मिड विकेट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, परंतु हा जो प्रयत्न केला होता निखिल याने तो प्रयत्न मात्र अयशस्वी होताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळाली प्रत्यक्षदर्शी या मैदानामध्ये. त्यामध्ये काही आमचे मित्र देखील स्वप्नील आणि त्याचबरोबर अक्षय त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेदरम्यान. त्याचबरोबर आडेलीहून देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने येत आहेत. राजेश पावसकर असतील, त्यामध्ये कोंडसकर असतील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळी समोरच्या दिशेने फटका. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात प्रयत्न करतो चेंडू अडवण्यासाठी आणि हे प्रयत्न शर्तीचे मैदानात कमालीचे पाहायला मिळालेत. बबल नाईक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता डीप लॉंग ऑफच्या दिशेने. आणि जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये ही करामत 2 वेळा केली बबल नाईक याने आपल्या संघासाठी. महत्वाच्या 4 धावा रोखल्या. जो चेंडू हवेबरोबर जर पाहिलं तर सीमारेषा उल्लंघन करणारा होता त्या चेंडूला आत ढकलण्यात आलं, स्मॅश करण्यात आलं. महत्वाच्या 4 धावा रोखत असताना सांघिक धावसंख्या 48 धावा या धावफलकावर. यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. आता पंचांकडे नजरा फिरल्या गेल्यात की चेंडू बॅटला लागलाय की पॅडला लागलाय, परंतु पॅडला हा स्पर्श करून चेंडू जातोय शॉट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आणि अंतिम चेंडू निर्धावणे गेले निखिल याला. खेळ समाप्त झाल्या 4 षटकांचा आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 12च्या रनरेटने 48 धावा बनल्यात. या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाकडून या संध्याकाळच्या सत्रादरम्यान प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या या सामन्यात. धन्यवाद सुमेश. 4 षटकाचा खेळ संपतोय. 48 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरितचे अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. अर्थातच निखिल पराडकर मात्र सुंदर फटकेबाजी करतोय. 7 चेंडूचा वापर या ठिकाणी मात्र खेळ करत 11 धावा महत्वपूर्ण जमवतोय आपल्या संघासाठी. गोलंदाजीत बदल होतोय फ्रेंडशिप सातरी मातोड क्रिकेट संघाकडनं. एका बाजूनं अमीर गडेकरची वर्णी आपल्याला गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते. जो अमीर गडेकरनं सुरुवातीच्या कालखंडात मात्र सुंदर गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकात अमीर गडेकरनं 9 धावा खर्च केल्या गेल्या. तोच अमीर गडेकर आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक महत्वपूर्ण सांघिक 5वं षटक घेऊन सज्ज होतोय. तो कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं या फटक्यासाठी व्यूहरचना रचली जाते. सापा रचला जातोय या आक्रमक फलंदाज अर्थातच राजन केरकर या खेळाडूसाठी. कारण राजन केरकर हा आक्रमक खेळाडू संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्याला ओळखला जातोय, ज्याच्याकडे षटकार चौकार मारण्यात तरबेज खेळाडू तो राजन केरकर हा मात्र स्ट्राईक गोल आपल्याला पाहायला मिळतोय. अमीर गडेकर आपल्याला खरोखरच चुरस पाहायला मिळेल. अमीर गडेकर हा मात्र वर्चस्व गाजवेल की काय, परंतु येणाऱ्या काळखंडात मात्र राजन केरकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच हिट करायचा, रिव्हर्स पतीचा फटका टोलवायचा, काहीच वेगळं करायचं या इराद्यानं मात्र फटका फसला आणि थेट नितेश राऊळ याच्या चेंडू हाती विसावतोय. उरलेले सोपस्कार नितेश राऊळ पूर्ण करत चेंडूची गणना आमचे यशस्वी गुणलेखक सन्माननीय यश किनयकर सर यांच्या करवी निर्तावशी केली जाते. अमीर गडेकर सज्ज होतोय पंचाच्या डाव्या बाजूनं. स्विच या ठिकाणी मात्र शपल होऊन स्वीपचा फटका टोलवायचा होता. लो फाईन लेगच्या दिशेनं फटका फसतोय. वारंवार काहीतरी वेगळं करायचंय राजनला, परंतु सर्वॅटनं मानणं एकेरी दुहेरी धावावर भर द्यायचा की नाही, कारण निखिल मात्र सुंदर फटकेबाजी करतोय. 11 धावावर निखिल खेळतोय आणि सांघिक धावफलक हा मात्र वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघ 48 धावा धावफलकावर. टप्प्याचा चेंडू टॉप एज लागतो क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र पाहायला मिळतोय शर्तीचे प्रयत्न होते झेल टिपायचे, मात्र डीप लॉंग लेगच्या दिशेनं मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू मात्र सीमा उल्लंघन होतोय. 4 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात आणि 4 धावानं वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाची धावफलक हा 52 धावा धावफलकावर. सुंदर चेंडू यावेळी मात्र टॉप एज लागतोय.
चेंडू हा हवेत होता, मात्र शर्तीचे प्रयत्न हे क्षेत्ररक्षकाचे होते बॅकवर्ड शॉर्टलेगच्या दिशेनं. मात्र बॅकवर्ड शॉर्टलेगचा चेंडूवरनं क्षेत्ररक्षकाच्या चेंडूनं उंची गाठली आणि परिणामतः 4 धावा घेत सांघिक धावफलक 52 धावा धावफलकावर. शपल होऊन आडव्या बॅटनं फटका टोलावतो. डीप मिडविकेट पर्यंत क्षेत्ररक्षक परतोय. सही बरोबर आपल्याला पाहायला मिळतोय. परतीची फेक करते तोपर्यंत मात्र 53 धावा ह्या 3 गड्याच्या मोबदल्यात. 6 षटकाचा सामना. 5वं षटक हे आपण पाहतोय. अमीर गडेकर शर्तीचे प्रयत्न अमीर गडेकर होते, कारण पहिल्या षटकात केवळ 9 धावा खर्च केल्या. तो अमीर गडेकर या षटकात आतापर्यंत 14 धावा खर्च करतोय. उर्वरित अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. तो अमीर गडेकर नाही तर बबल नाईक आपल्या या संघासाठी महत्त्वपूर्ण क्षेत्ररक्षणात 100% योगदान देतोय. प्रत्येक चेंडू अडवण्याचा प्रयत्न, कारण अशा सकाळपासून 2 वेळा ज्यानं आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण षटकार वाजवले तो बबल नाईक डीप लॉंगॉनवर आपल्याला क्षेत्ररक्षण पाहतोय. सुंदर क्षेत्ररक्षण फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षणाची करतोय. धाव खेळण्याची संधीही मात्र मिळत नाही तो दोन्ही फलंदाजाला, आणि सांघिक धावफलक स्थिरावला जातोय. तो 53 धावा धावचित करण्याची संधी, आणि धावचितच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी राजन केरकर हा खेळाडू माघारी परततोय. कारण राजन केरकर प्रथम आल्यापासून काहीसा अडचणीत असल्यासारखे खेळत होता. कुठेतरी अडथळे प्राप्त करणारी खेळी त्याच्याकडनं अपेक्षित होती, परंतु यावेळी मात्र धावचितच्या स्वरूपात राजन केरकर हा माघारी परततोय. धावसंख्या स्थिरावली गेली. ते केवळ किती आले 53 धावा धावफलकावर. अमीर गडेकर सुंदर गोलंदाजी. यावेळी बघा फुलरलेनचा चेंडू. यावेळी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न राजन केरकरचा होता, मात्र अमीर गडेकर सुंदर फॉलो मात्र क्षेत्ररक्षण करत धावचित करतोय तो राजन केरकर या खेळाडूला. शपल होऊन मारायचा प्रयत्न. डीप फायर लेग पर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड सुंदर आहे आणि या आउटफील्डचा फायदा घेत चेंडू ट्रॅव्हल होतोय तो 4 धावांसाठी, आणि अमीर गडेकरच्या या शेवटच्या चेंडूवर 4 धावा प्राप्त करतोय तो वर्षा वॉरियर्स देवबा क्रिकेट संघ. अर्थातच 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 5 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या स्थिरावली गेली. ती 57 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. निखिल खेळाडूंना भेटली संधी टेनिस क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये. सिंधुदुर्ग आमचा आहे भारी कडक आयोजन करतो आम्ही. तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडूंचा. तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडूंचा. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची ही झलक. एक नंबर गाजतो छत्रपती चषक. एक नंबर गाजतो छत्रपती चषक. एक नंबर गाजतो छत्रपती. हॅलो. नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय. ज्या मागील सामन्याचा हिरो, ज्यानं मागील सामन्यात शेवटच्या षटकात जवळपास 3 चेंडूवर 14 धावा ज्यानं जमवल्या तो विशाल नाईक हा मात्र मेन फ्रॉम हडवड्याचा गुणवान असा खेळाडू. विशाल नाईकला स्ट्राईकवर आणि गोलंदाज सज्ज होतोय तो प्रवीण कुबल हा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण कुबल गोलंदाज पंचाच्या उजव्या बाजूनं. सुंदर चेंडू. या मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूची परतीची फेक दत्ताधुईच्या हातातनं चेंडू परततोय तोपर्यंत मात्र 1 धाव, आणि आल्यात आल्या मात्र आपलं वैयक्तिक खातं खोलत सांघिक धावफलक मात्र एकेरी धावेनं वधारला गेला. तो 4 गड्यांच्या मोबदल्यात 58 धावा धावफलकावर. 6 षटकाचा सामना. उर्वरितचे अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. उंचपुरा असा खेळाडू तो गोलंदाज प्रवीण कुबल सज्ज होतोय. सुंदर असा फटका येतो निखिल पराडकरच्या बॅटमधनं. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक स्क्रीनवर मात्र सुंदर झेल टिपला जातोय. शेवटी शेवटपर्यंत नजर ही मात्र चेंडूवर ठेवतोय तो क्षेत्ररक्षक, आणि तदनंतर मात्र नितेश परब सुंदर झेल टिपतोय. सरतेशेवटी शेवटपर्यंत चेंडूवर मात्र करडी नजर, आणि तोपर्यंत झेल टिपत निखिल पराडकरची मात्र 15 धावांची खेळी ही समाप्त होते. 10 चेंडूचा खेळ करत मात्र 10 चेंडूत 15 धावांची खेळी ही निखिलची मात्र अवघ्या काही क्षणातच संपते. कारण निखिलकडनं अपेक्षा होत्या वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाला, मात्र सुंदर झेल हा मात्र क्षेत्ररक्षक टिपतोय. क्रिकेट खेळाडूंना भेटली संधी टेनिस क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये. सिंधुदुर्ग आमचा आहे भारी कडक आयोजन करतो आम्ही. तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडू.
नवीन फलंदाज योगेश सरमळकर हा मात्र मैदानात पावलं टाकतोय. 58 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. सुंदर गोलंदाजी प्रवीण कुबलची. सकाळच्या सत्रात काहीसा सपशेल अपयशी ठरला होता प्रवीण कुबल, परंतु या सामन्यात प्रवीण कुबल सुंदर गोलंदाजी करतोय. 2 चेंडूत 1 धावा खर्च करतोय, 1 गडी टिपला जातोय आणि नवीन फलंदाज योगेश सरमळकर. आडव्या बॅटनं सफल होऊन खेळवायचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगचे नितेश राहुल येतात स्क्रीनवर. शर्तीचे प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी परतीची फेक होते, तोपर्यंत दोन्ही फलंदाजी पावलं ही मात्र पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचली गेली आणि धावसंख्या 59 धावा धावपलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरितचे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. 6वं षटक हे आपण पाहतोय. फ्रेंडशिप साथरी मातोंड क्रिकेट संघ बबल नाईक आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्याहीपेक्षा मात्र आज शेवटच्या षटकात प्रवीण कुबल सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं सुंदर असा फटका. वारंवार आडव्या बॅटनं फटके टोलवायचे होते विशाल नाईकला. फटका फसतोय विशालचा आणि थेट मात्र 1 धाव मात्र घेण्याचा प्रयत्नही नसेल. धावसंख्या 59 धावा धावपलकावर. 5 गड्यांच्या मोबदल्यात 59 धावा धावपलकावर. गोलंदाज सज्ज होतोय तो प्रवीण कुबल. सुंदर असा फटका. यावेळी मोठा फटका टोलवायचा होता, कारण मागील सामन्यात जे 2 मोठे फटके आले ते फटके कुठेतरी याही सामन्यात टोलवायचे होते विशालला. मात्र गोलंदाजानं मात्र चतुरस्र पद्धतीने सुंदर कल्पकताचा वापर करत गोलंदाजी केली ती प्रवीण कुबलनं. धावसंख्या स्थिरवली जाते 60 धावा धावपलकावर. अजूनही या षटकातील उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रवीण कुबल सुंदर गोलंदाजी करतोय, कारण प्रवीण कुबलवर विश्वास ठेवला बबल नाईकनं, कारण शेवटच्या षटकात कामगिरी करायची होती प्रवीणला. मात्र 1 धाव खर्च करत 3 धावा खर्च करत 1 गडी टिपला जातोय तो प्रवीण कुबलकडनं. आडव्या वेळेनं सफल होऊन मारायचा प्रयत्न. नितेश राहुलकडनं अपेक्षा होती झेल टिपायची, मात्र तीही न करता मात्र धावचित करण्याची नामे संधी होती ती फलंदाजाला. मात्र सरते शेवटी 6 षटकाचा खेळ संपतोय आणि 6 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या ही 61 धावा धावपलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. फलंदाजीत मात्र आज पाहिलं तर साहिल वायंगणकर मात्र 15 धावा 7 चेंडूत 15 धावा जमवतोय. त्यानंतर चंद्रा जाधव 4 चेंडूत 6 धावा. सुनील मालवणकर सुंदर फटकेबाजी 6 चेंडूत 14 धावा आणि सरतेशेवटी मात्र निखिल पराडकरनं आक्रमक फटकेबाजी करत 10 चेंडूत 15 धावांची अरसात केली. राजन केरकर 5 धावा जमवतोय. विशाल नाईक 3 चेंडूत 2 धावा आणि योगेश सरमळकर 2 चेंडूत 2 धावा जमवत सांघिक धावफलक मात्र आपण पाहतोय तो या संघाचा 61 धावा. 4 धावा खर्च करतोय, 1 गडी टिपला जातोय. मात्र खरोखर सुंदर स्पेल नाही केंद्रेकर सर, कारण पाहिलं तर सुंदर स्पेल केला गेला प्रवीण कुबलकडनं आणि विश्वास होता तो बबल नाईकला, कारण शेवटच्या षटकात अमीर गडेकरचं पहिलं षटक 9 धावांचं. अंकुश बांबार्डेकर थोडीशी दुखापतीनं ग्रस्त असलेले आमचे बांबार्डेकर थोडीशी दुखापत जरूर, परंतु गोलंदाजी करत असताना 13 धावा खर्च करत 2 मोहरे टेपले. तिसरं षटक सुरेश मांजरेकर 15 धावा 1 गडी. त्यानंतर नितेश या ठिकाणी 11 धावा. अमीर गडेकर शेवटच्या 5व्या षटकात 9 धावा आणि शेवटचं महत्वपूर्ण निर्णायक षटक प्रवीण कुबल हाताळतोय. केवळ 4 धावा 1 गडी टिपतोय, म्हणजे 61 धावा धावपलकावर. येणाऱ्या 36 चेंडू 62 धावांचा लक्ष असेल. विपक्ष क्रिकेट संघासमोर काय घडेल काय बिघडेल हे निश्चितच येणारे वेळ सांगेल. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया सुमित काळसेकर आणि सचिन सावंत यांचा. धन्यवाद सर. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि 36 चेंडू आणि 62 धावा हे लक्ष हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळते. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल. हा तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि या तिसऱ्या दिवसातील 6वा सामना या दोन दिग्गज संघादरम्यान. पहिल्या इनिंग दरम्यान 61 धावा
वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाने धावपलकावरती जोडले आणि 62 धावांचं हे लक्ष्य फ्रेंडशिप सात्रे मातोड क्रिकेट संघासमोर आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बबल नाईक आणि त्याचबरोबर रोहन लोणे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुंदर टेनिस क्रिकेटचा छोटा पॅकेज बडा धमाका. कमी वयात ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये छाप पाडली आपल्या फलंदाजीने प्रेक्षकांच्या गळ्यातील जो ताईत बनला ओढाओढा गावचा हा सुपुत्र अगदी कमी वेळात या टेनिस क्रिकेटवरती आपली छाप सोडताना पाहायला मिळतोय. फलंदाजीत तो बबल नाईक मैदानाच्या आतमध्ये आणि त्याची साथ देत असताना रोहन लोणे नॉन स्ट्रायकी एंडवरती पंचांचा सिग्नल कॉमेंट्री बॉक्समध्ये सामन्याला सुरुवात असेल. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाकडून अगदी दूरवरून गोलंदाजी मार्कवरती साहिल वांगणकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. या संघातील ओव्हरसीज खेळाडू या खेळाडूने देखील प्रभावित केले आजच्या पूर्ण दिवसामध्ये. पहिला चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त करणारा गोलंदाज साहिल वांगणकर याचा नक्कीच जर पाहिलं तर बबल नाईक याला थोडासा आश्चर्यचकित करणारा हा चेंडू या खेळपट्टीवरती अनियमित बाउन्स पाहायला मिळतो. या चेंडूवरती साहिल वांगणकर याच्या षटकादरम्यान आणि निर्धाव चेंडूने सुरुवात झाली या षटकाची या पॉवर प्लेच्या षटकाची. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रतिषटक जर सरासरी पाहिली तर 10.63 ची सरासरी धावा काढाव्या लागतील. यावेळी शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न बॅटची आतील कडा घेत असताना चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्र निघाला परंतु फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षणाचं चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप कमालीचं निघालं आणि त्याचमुळे ही महत्त्वाच्या धावा रोखत असताना या चेंडूवरती फक्त मिळेल एक धाव बबल नाईक या फलंदाजाला आणि या एकेरी धावाने सांघिक खातं ओपन केलं जातं या धावपलकावर. प्रतिषटक जर पाहिलं तर 10.76 म्हणजेच प्रतिषटक 11च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. फ्रेंडशिप सात्रे मातोंड क्रिकेट संघाला आजच्या दिवसातील हा संध्याकाळच्या सत्रातील 6वा सामना. ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी प्रेम दिले या स्पर्धेला आपण पाहतोय हे 8वं पर्व या स्पर्धेचं. प्रेक्षकांची पसंती आणि खेळाडूंचं प्रेम या स्पर्धेला लाभलंय. यावेळी स्विच हिटचा देखील कलात्मक फटका डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. रोहन लोणे याच्या बॅटमधून हा कलात्मक नेत्रदीपक फटका साहिल वांगणकर याच्या विरोधात 5 धावा या धावपलकावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो राईट अबाउट द विकेट गोलंदाजीसाठी साहिल वांगणकर आणि पुढे टाकलेला हा चेंडू जर पाहिला तर उजव्या यष्टीच्या बाहेर असणारा हा चेंडू स्विचिटच्या फटक्याने याला रूपांतरित केलं. 4 या धावसंख्येत सांघिक धावसंख्या 5 धावा या धावपलकावरती. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा रोहन लोणे. लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळ्या धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाचा कारण दोन्ही फलंदाजाने कॉल केला या धावेसाठी आणि ही सिंगल कंप्लीट होत असताना सांघिक धावसंख्या 6 धावा या धावपलकावर. प्रत्येक धावी खूप महत्त्वाची. फ्रेंडशिप सात्रे मातोंड क्रिकेट संघाला 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. संध्याकाळचं सत्र मैदानात जर पाहिलं तर अगदी शांत वातावरण हवेचा झोका देखील थांबला आणि त्यामुळे मोठे फटके जर खेळायचे असतील तर नक्कीच बळाचा वापर करावा लागेल ताकदीचा वापर करावा लागेल आता मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मोठा फटका आडव्या बॅटने मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. बबल नाईक याच्या बॅटमधून हा दमदार फटका पंचाचा इशारा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने चेंडू सीमारेषा हा उल्लंघन करणारा सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. बबल नाईक याच्या बॅटमधून हा दमदार षटकार साहिल वांगणकर याच्या विरोधात. ऑफ ब्रेक चेंडू होता पिकअप फटका हा आडव्या बॅटने मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. क्षेत्ररक्षकाने जरूर प्रयत्न केला परंतु चेंडूपासून बराचसा दूर. 12 धावा या धावपलकावर. मोठ्या फटके मैदानात सातत्याने खेळण्याचे प्रयत्न बबल नाईक आणि त्याच्या साथीला रोहन लोणे करताना पाहायला मिळतोय. सलामीसाठी या सामन्यादरम्यान थोडासा बदलाव पाहायला मिळाला. मागील 2 सामन्यादरम्यान तेजस जुलेकर सलामीसाठी येत होता परंतु या सामन्यादरम्यान तेजस जुलेकरला मागे ठेवल्याने रोहन लोणे हा सलामीसाठी. लोअर फुल टॉस चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दिली ऑन साईडच्या दिशेने चेंडूचा प्रवास मिड विकेटला. पहिली धाव वेगात गतीने पुढे झाली. दुसऱ्या धावेचा कुठेतरी प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न जर पाहिला तर क्षेत्ररक्षकावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव या अंतिम चेंडूवरती आणि या एकेरी धाव्याने सांघिक धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल फ्रेंडशिप सात्रे मातोंड क्रिकेट संघासाठी. ही जर सुरुवात जर पाहिलेली तर संयम राखत असताना सुरुवात केली जाते कारण माहीत आहे जबाबदारीचं क्रिकेट या क्षणाला या सामन्यात खेळणं हे अति महत्त्वाचं आहे फ्रेंडशिप सात्रे मातोंड क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. आमच्या मुख्य व्यासपीठावरती देखील मान्यवर आनंद घेत आहेत या सामन्याचा. संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रादरम्यान हा रंगतदार सामना आमच्या मान्यवरांच्या देखील शुभ उपस्थितीत रंगताना पाहायला मिळतोय. 13 धावा धावपलकावरती. दुसऱ्या षटकाची सुरुवात असेल. मितेश बांदेकर हा गोलंदाजीच्या आता मार्गक्रमणावरती पाहायला मिळतोय.
कॉमेंट्री बॉक्स एंड करून असेल, कारण लेफ्ट हँडर बॅटर समोर राईट अबोर द विकेट मितेश बांदेकर. यावेळी खराब चेंडू निश्चित स्वरूपात बिमार चेंडू, परंतु ही संधी होती फलंदाज बबल नाईक याच्यासाठी. पंचांचा इशारा तो नो चेंडूचा. द वेस्ट हाईटच्या वरती हा चेंडू, अगदी कमरेच्या वरती हा चेंडू, आणि त्याचमुळे बिमरचा हा नो पंचांनी कळवलाय. अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यामध्ये आणि अतिरिक्त धावने सांघिक धाव संख्या 14 धावा या धावपलकावरती. परंतु मी म्हणेन ही संधी होती बबल नाईक याच्यासाठी की कोणत्याही क्षेत्रात हा चेंडू टोलवला जाऊ शकला असता, परंतु जर पाहिलं तर या चेंडूवरती फक्त अतिरिक्त स्वरूपाची एक धाव आणि आता असेल फ्री हिटचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू फ्री हिटचा धीम्या गतीचा समोरच्या दिशेने फटका खेळ्या. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न साहिल वांगणकर याचा, परंतु या प्रयत्नात अपयश. त्या ठिकाणी एकेरी धाव पूर्ण झाले आणि या एकेरी धावाने सांघिक धाव संख्या 15 धावा या धावपलकावरती. क्रिकेटमध्ये सिंगल डबल धावा का महत्त्वाच्या असतात या सामन्यादरम्यान नक्कीच फ्रेंडशिप सातरी मातून क्रिकेट संघाला ते समजेल. कडा या संध्याकाळच्या सामन्यादरम्यान सिंगल डबल धावा सांघिक धावसंख्ये जर पाहिलं तर बदल घडवणारे आणि त्याचबरोबर चेंडू आणि धावांमधील अंतर कमी करणारे पाहायला मिळतात. आता विजयासाठी 29 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली. यावेळी स्ट्राईक एंडवरती राईट हँडर फलंदाज रोहन लोणे पाहायला मिळतोय. पुढील चेंडूचा तो सामना करेल. यावेळी कटचा सुंदर फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळाय, परंतु डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. संघाच्या कर्णधाराची रणनीती जर पाहिली तर रोहन लोणे आणि मागील षटकादरम्यान स्विचिटचा फटका खेळला आणि त्याचमुळे त्या रणनीतीने रोहन लोणे याच्यासाठी एक डीप पॉइंट तैनात करण्यात आलाय आणि त्या ठिकाणी चेंडूचा प्रवास होत असताना फक्त एक धाव मिळाली या चेंडूवरती. रोहन लोणे या फलंदाजाला आणि एकेरी धावेने सांघिक धाव संख्या 16 धावा या धावपलकावरती. चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना एकेरी आणि दुहेरी धावा देखील मैदानात निघते आणि त्याचमुळे स्ट्रायकिंग एंडवरती आता बबल नाईक. यावेळी मोठा फटका समोरच्या दिशेने खेळ आहे. चेंडू जर पाहिला तर सीमारेषा पलीकडे जाईल एका टप्प्यानंतर चौकारासाठी. चांगला चेंडू होता, परंतु बॅकफुटवरती जात असताना आडव्या बॅटने समोरच्या दिशेने हा बहारदार फटका. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे हा फटका खेळ उजव्या शीच्या बाहेर हा चेंडू आडव्या बॅटने समोरच्या दिशेने हा फटका. 4 धावांसाठी सांघिक धावसंख्या 20 धावा या धावपलकावर. यावेळी जर पाहिलं तर मैदानात आवाज येतोय. चेंडू बॅटला स्पर्श करत असताना विकेट किपर चंद्रा जाधव याच्या हातामध्ये गोलंदाज मितेश बांदेकर याने कमबॅक केले आपल्या संघासाठी. महत्त्वपूर्ण ही विकेट प्राप्त करून देतो आपल्या संघासाठी, कारण बबल नाईक संघाचा कडधार नेतृत्वाधीश यावेळी माघारी परतोय, बनतोय डगआउटचा शिकार. पहिला धक्का बसलाय. स्पर्धेदरम्यान आगमन होतंय. सन्माननीय संदेश कुबल साहेब यांचं विनंती असेल त्यांना की आपण आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आणि या संध्याकाळच्या 17 दरम्यान जो चालू आहे सामना त्या सामन्याचा आनंद घ्यायचा. आपलं सहर्ष स्वागत साहेब या छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान आम्ही करतोय. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 20 धावा 1 गडी बाद. जर पाहिलं तर बबल नाईक माघारी परतलाय. संघाचा कर्णधार माघारी परतलाय. कुठेतरी आक्रमण मैदानात करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात अतिरिक्त उंची प्राप्त करणाऱ्या चेंडूने विकेट मिळवली. मितेश बांदेकर या गोलंदाजाने आपल्या संघासाठी हा पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय, जो लवकर मिळणं खूप महत्त्वाचं होतं या सामन्यात. पकड मजबूत करण्यासाठी, या सामन्यात विजय प्राप्त करण्यासाठी तो पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आणि आता जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन बॅटर 3ऱ्या क्रमांकासाठी राईट हँडर फलंदाज तेजस जुलेकर येताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवरती असेल. आणखी एक विस्फोटक फलंदाज, परंतु आज तेजसला या सामन्यादरम्यान जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. थोडासा संयम दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण सुरुवातीची हे षटकं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दुसरं षटक 20 धावा धावपलकावर. यावेळी क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये, परंतु फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला कमालीची रनआउट करण्याची संधी होती मितेश बांदेकर याच्याकडे, परंतु कौतुक करावं लागलं क्षेत्ररक्षकाचं. विकेट किपर चंद्रा जाधव याचं पिकअप थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु या दरम्यान एक धाव पुढे होत असताना सांघिक धाव संख्या आता 21 धावा या धावपलकावरती. 25 चेंडू आणि 41 धावा हे समीकरण या सामन्याचं मैदानात पाहायला मिळते. ज्याप्रमाणे हा सामना मैदानात रंगलाय, अगदी प्रेक्षकांची देखील उत्कंठा आता शिगेला पोहोचताना पाहायला मिळते की हा सामना कोणता संघ विजयी ठरेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक, अंतिम चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती रोहन लोणे हा फलंदाज. यावेळी गती परिवर्तनाचा हा चेंडू फिंगर रोल केले. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा अंतिम चेंडू निर्धावणे गेल आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 पॉवर प्लेची षटकं समाप्त झाल्यानंतर धावपलकावरती 10.25च्या सरासरीने 21 धावा अंकित झाला. एका गड्याच्या मोबदल्यात पाठलाग मैदानात करतोय 62 धावांचा आणि विजयाचं समीकरण 24 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आपण ऐकत होता सुगम संगीत, जे यावर्षी या छत्रपती चषकाचं हे संगीत रिलीज करण्यात आलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मानांकित स्पर्धा, ज्या स्पर्धेत सर्व खेळाडूंचं स्वप्न असतं खेळण्याचं, ज्या स्पर्धेत समालोचकांचं देखील स्वप्न असतं समालोचन करण्याचं. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवर विशाल नाईक. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न, कमालीचा चेंडू. पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी आपला ब्रह्मास्त्राचा वापर करण्यात आलाय फलंदाज तेजस जोलेकर याच्या विरोधात. निर्धाव चेंडूला सुरुवात झाली या तिसऱ्या षटकाची आणि निर्धाव चेंडूला सांघिक धावसंख्या देखील धावफलकावरती रोखण्यात आले. 21 धावा 1 गडी बाद. विजयाचं समीकरण ज्याप्रमाणे निर्धाव चेंडू जाईल नक्कीच वाढताना पाहायला मिळेल. यावेळी पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न, परंतु थोडीशी लाईन नक्कीच दूर ठेवण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न अपयशी ठरतो, कारण पंचांचा इशारा स्वेर चेंडूचा अतिरिक्त धाव मिळेल संघाच्या खात्यामध्ये आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 22 धावा या धावफलकावरती. फुलटॉस चेंडू यावेळी जर पाहिलं तर मिड ऑफच्या डोक्यावरून फटका खेळण्या. वाईड स्ट्रॉंग ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास वेगात गतीने चाललाय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी फुलटॉस चेंडू आणि त्यावरती हा बहारदार दमदार चौकार. कमालीचा हा फटका तेजस जोलेकर याच्या बॅटमधून डीप लॉंग ऑफला, ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता, अगदी क्षेत्ररक्षणाची पाहणी करून हा फटका खेळलाय. फुलटॉस चेंडूवरती विशालच्या विरोधात आणि 26 धावा या धावफलकावरती झाल्यात. आणखी एक खराब चेंडू, शॉर्ट चेंडू आणि त्यावरती हा बहारदार फटका. शॉर्ट पुलचा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी. बत्तीस धावा या धावफलकावर. ऍक्शन रिप्ले मध्ये 32 धावा या धावफलकावरती आणि क्षेत्र जर पाहिलं तर डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा षटकार आणि त्या ठिकाणी प्रेक्षकाने झेल देखील टिपले, परंतु ते सीमारेषेच्या बाहेर. 32 धावा बनल्या त्या धावफलकावर. विजयासाठी 21 चेंडू आणि आता 30 धावांची आवश्यकता मैदानात. तेजस जोलेकर स्ट्रायकिंग एंडवर. यावेळी चांगला फटका, सन्मानजनक फटका. हे क्रिकेट खेळ देखील खूप महत्त्वाचं. जर पाहिलं तर फक्त दिशा दिली चेंडूला, ढकललं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय 2 धावा या चेंडूवरती. दबाव टाकण्यात आला या 2 धावेसाठी क्षेत्ररक्षकावरती आणि तो दबाव देखील पाहायला मिळाला. 2 धावेने सांघिक धावसंख्या 34 धावा या धावफलकावर. मागील चेंडूवरती एक चौकार एक षटकार निघाला आणि त्यानंतर हे सेन्सिबल क्रिकेट, हे सन्मानजनक क्रिकेट तेजस जोलेकर खेळतोय. जाणतोय मैदानात या क्षणाला चांगल्या चेंडूला सन्मान देणं खूप महत्वाचं आहे आणि खराब चेंडूवरती मोठे फटके देखील मारणं. याविषयी जर पाहिलं तर चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर ठेवण्यात आलाय. पंचांकडे थोड्याशा नजरा फिरल्यात तेजस जोलेकर याच्या, परंतु हा चेंडू जर पाहिला तर फलंदाजच्या अगदी स्लॉट मधून निघाला विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू या धावफलकावरती. सांघिक धाव संख्या 34 धावा 1 गडी बाद. यावेळी चांगला चेंडू खोदून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूरवर पाहायला मिळतोय. कमालीचा फटका. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला. थोडीशी नक्कीच ढिलाईचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी साहिल वांगणकर हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला होता आणि अंतिम चेंडूवरती देखील 2 धावा निघत असताना सांघिक धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरसने 36 धावा या धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात विजयाचं समीकरण आता 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. बबल नाईक याने रणनीती आखली होती. या धावांचा पाठलाग करत असताना सलामीसाठी रोहन लोणे याला स्वतःसोबत घेऊन आला आणि त्यानंतर जर पाहिलं तर बबल नाईक माघारी परतल्यानंतर या फलंदाजाला पाठी ठेवलं होतं तेजस जोलेकर याला आणि ती रणनीती मैदानात सफल होताना पाहायला मिळते. कारण तेजस जोलेकर याच्या बॅटमधून आतापर्यंत 7 चेंडूवरती 14 धावा निघाल्यात, ज्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार देखील निघताना पाहायला मिळतोय. अठरा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. सामना जर पाहिला तर संध्याकाळच्या सत्रात अगदी गरमागरमीचा रंगतारा पाहायला मिळतोय. आता प्रत्येक प्रेक्षकाचा नजरा देखील या सामन्यावरती. साहिल वांगणकर गोलंदाजी मार्गवरती 4थ्या षटकादरम्यान. साहिल वांगणकर सज्ज होते गोलंदाजीसाठी. एका बाजूनं साहिल वांगणकरकडे भरपूर अनुभव, टेनिस क्रिकेटचा गोव्यातील एक दर्जेदार खेळाडू. या सिंधुदुर्गच्या छत्रपती चषक 2024च्या स्पर्धेत अर्थातच सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या 2000च्या स्पर्धेत 25 धावा अजूनही जमवायचे आहेत. 18 चेंडूचा खेळ बाकी. तेजस जोलेकर 7 चेंडू 14 धावा जमवतोय आणि रोहन लोडे त्याला साथ देतोय.
यावेळी मात्र फटका टोलवायचा होता. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाच्या हाती चेंडू विसावतोय. यावेळी मात्र यष्टीमागे काम पाहतोय ते चंद्रा जाधव. सुंदर यष्टीमागे काम पाहतात. सांघिक धावफलक मात्र स्थिरावला गेला. तो 37 धावा धावफलकावर एका कडेच्या मोबदल्यात. चौथ्या षटकातील एका चेंडूचा खेळ संपतोय. गोलंदाज सज्ज होतोय तो साहिल वांगणकर. पुढे सरसावत वारंवार मोठे फटके टोलवायचे आहेत. मात्र चंद्रा जाधव थेट यष्ट्यावर फेक करतोय. मात्र ही रणनीती काहीशी अपयशी ठरत व काहीतरी अडथळा प्राप्त करतोय. चुकीचा ह्या ठिकाणी मात्र निर्णय. ओव्हरथ्रो होतोय. मात्र जो ओव्हरथ्रो मात्र एका बाजूने पाहतोय तो बॅकअप न होता. मात्र ही चूक मात्र किती महागात पडते हे आपल्याला निदर्शनात आपल्याला पाहायला मिळते. मात्र एक चूक ही मात्र केवळ एकेरी धावही नसताना 4 धावा संघासाठी प्राप्त करतायत. किती आउट झालं नाही. हॅलो. धावचीचं जोरदार अपील या ठिकाणी मात्र पंचांकडे अपील केलं होतं. मात्र हे अपील मात्र साप फेटाळून लावत तिसऱ्या पंचांकडे मागणी केली होती. परंतु तिसऱ्याही पंचाचा निर्णय हा मात्र पोहोचतोय. तो नाबाद असल्याची खूण आपल्यापर्यंत पोहोचवतोय. एका बाजूनं गोलंदाजीत बदल केला होता कारण एका बाजूनं सुरुवात चांगली केली ती बबल नाईकनं. मात्र बबल नाईक माघारी परतला आणि उर्वरित ते सोपस्कर मात्र तेजस जोवलेकर मागील 2 सामन्यात कुठेतरी चाचपडत खेळत होता. परंतु या सामन्यात मी मात्र मैदानावर आपला गाजावाजा दाखवणार ही काहीशी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. ती तेजस जोवलेकरची आणि त्याला साथ देतोय तो मॅन फ्रॉम केरवाडाचा खेळाडू रोहन लोणे जो 6 चेंडू वापर करत 10 धावा आपल्या संघासाठी जमवतोय. गोलंदाज सज्ज होतोय तो साहिल वांगणकर. स्विजिट करायचा प्रयत्न. पायचीचं जोरदार अपील. मात्र हे पायचीचं जोरदार अपील पंच साप पेटावून लावत लेग बाईसचा इशारा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तो पोहोचवतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुंदर आवाज ऐकत होतो सचिन सावंत, सुमित काळसेकर आणि त्याचबरोबर मी नाना परब. सर्वांचं पुन्हा एकदा या सायंकाळच्या सामन्यात हार्दिक स्वागत करत आमचे यश केंद्रेकर सर सुंदर गुणलेखनाची जबाबदारी एक अति जोखमीची जबाबदारी आज या स्पर्धेत पार पडतायत. 20 धावा अजूनही गरज आहे. 15 चेंडूचा उर्वरितचे चेंडू बाकी आहेत. 20 धावांची गरज धावसंख्या स्थिरावली गेली ती 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज साहिल वांगणकर. स्विच हिट करायचा प्रयत्न. मात्र निश्चितच आपले इरादे स्पष्ट होते. जेव्हा निश्चित गोलंदाजही मात्र आपली कल्पकता बुद्धिमत्तेनं गोलंदाजी करतोय. आपल्या या गोलंदाजानं मात्र वरचष्मा गाजवलाय साहिल वांगणकरकडनं. कारण जे गोव्यातील ओव्हरसीज खेळाडू ज्या स्पर्धेत आले त्यांनी आपला वरचष्मा गाजवला. आपला दर्जा सिद्ध केला या स्पर्धेत. आणि साहिल वांगणकरकडनं सुंदर स्पेल आपण पाहतोय. 42 धावा धावफलकावर रणनीती बदलली जाते. अजूनही 20 धावांची गरज असेल तो सामना जिंकण्यासाठी. पुढे सरसोत मोठा फटका टोलवायचा नव्हता. जमनी लगाचा फटका डीप लॉंगॉन क्षेत्ररक्षक राजन केरकर येतोय स्क्रीनवर. परतीची फेक होते तोपर्यंत मात्र 1 धाव आणि एकेरी धावेनं 43 धावा धावफलकावर. 13 चेंडू 19 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. तर शर्तीचे प्रयत्न हे तेजस जोवलेकरचे 9 चेंडूत 15 धावा जमवतोय आणि त्याला सुंदर साथ देतोय तो रोहन लोणे. हा 10 धावावर खेळतोय. स्ट्राईकवर रोहन लोणे. यावेळी मात्र पुशपल होऊन खेळायचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने जमनी लगाचा फटका आणि नंतर मात्र चेंडू हा सरळ रेषेत पोहोचत 4 धावांसाठी परावर्तित होतोय. तो 4 धावांनीच सांघिक धावफलक वधारतोय. सुंदर फटकेबाजी करतोय. आल्या शपल होऊन मात्र चेंडूला यावेळी मात्र आपल्या फटक्यासाठी जागा जमवतोय आणि 4 धावा या धावफलकावर. भेटली संधी टेनिस क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये. सिंधुदुर्ग आमचा आहे भारी कडक आयोजन करतो आम्ही. तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडूंचा. तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडूंचा. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची ही झलक. धन्यवाद नाना सर. जाऊया मैदानावरती. समीकरण बघा मैदानावरती पाहायला मिळते. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. धावफलकावरती होत आहेत 47 धावा. फ्रेंडशिप सातेरी मातोंड संघ हा आव्हानाचा पाठलाग करत असताना
7.5ची सरासरी आवश्यक असेल आणि गोलंदाजी मार्कवरती आहे साई परब. यापूर्वीच्या सामन्यात जो मॅच विनर ठरला होता वर्षावरील देवबाग संघाचा खेळाडू, तो खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अतिशय सुरेख, कैसा खोलवर टप्प्याचा बॅटवरती आलाय. कव्हरच्या दिशेने निघालेला फटका, दूरवरून क्षेत्ररक्षक डीप कव्हर क्षेत्रात चेंडूवरती येतोय, चेंडू अडवतोय. परतीची फेक जोपर्यंत केली जाते तोपर्यंत सहजरित्या एकदा पूर्ण करतायत दोनही फलंदाज. रोहनच्या माध्यमातून आपण यापूर्वीच्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती जो चौकार पाहिला, शफल झाला, जागा बनवली फटक्यासाठी आणि चेंडूला पाठवलं होतं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. त्यानंतर समीकरण बदललं गेलंय. साई परब यावेळेस पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न. याही वेळेस देखील जो मनोजोगी फटका मारायचा होता तो फटका निघाला नाहीये रोहनच्या बॅटमधून. परिणामस्वरूप मात्र मिळते ती 1 धाव आणि या 1 धावेनं टीमचं टोटल हे देखील परावर्तित पाहायला मिळतंय. यावेळेस चांगला चेंडू स्टंप्स वरती पाहायला मिळतो. यश त्यांची फेक थेट आणि नक्कीच यश त्या उद्ध्वस्त पाहायला मिळते. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय साई परबच्या माध्यमातून. 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता हे समीकरण. कृपया विनंती असेल, जो नवीन फलंदाज असेल आपल्याला कृपया लवकरात लवकर आपण मैदानात या. बॅड लाईटचा संभव या ठिकाणी येऊ शकतो. 9 चेंडू 13 धावांची असेल आवश्यकता. जर हा सामना वर्षावरील देवबाग संघाने जिंकला तर नक्कीच सूत्र काहीशी बदलतील. त्याच्यामुळे विनंती असेल लवकरात लवकर हा सामना घ्या. 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानात शरद बांदिवडेकर स्ट्राईक एंडवर सज्ज. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे, नक्कीच फटका तर उडवायचा होता. बॅटचा जो स्पर्श खरं तर अति आवश्यक होता तो स्पर्श झाला नव्हता. पंचांकडून नक्कीच इशारा देखील निघतो या ठिकाणी चेंडू नो असल्याचा. फुलटॉस चेंडू ऑन साईडला फटका उडवण्याचा प्रयत्न फलंदाज शरद बांदिवडेकरचा, परंतु फटका फसला होता. नोच्या स्वरूपात मिळाले ते अतिरिक्त 1 धाव. चेंडू पुन्हा फेकावा लागतोय. अतिरिक्त 1 धाव देखील दंडित स्वरूपाची पाहायला मिळते. चेंडू नो असल्यामुळे म्हणजेच जे करायचंय साध्य ते होत नाहीये, असाध्य पाहायला मिळतंय या मैदानावरती साई परबच्या माध्यमातून. यापूर्वीचा चेंडू अतिशय सुरेख, यष्ट्यांचा वेध घेतला होता, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या, परंतु आता मात्र हा चेंडू नो. अतिरिक्त 1 धाव. फ्रीडची संधी देखील आहे फलंदाज रोहन लोणे या फलंदाजाकडे. 9 चेंडू 15 धावा ही खेळी आतापर्यंत रोहन लोणेच्या माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू, फ्रीडची संधी होती. नक्कीच फलंदाजाचा झेल जरी टिपलाय यष्टिरक्षकाने तरी फलंदाज नाबाद आहे, नक्कीच पाहायला मिळतोय. पुरेपूर संधी या ठिकाणी चालून येते या फ्रीडच्या रूपात फलंदाज रोहनसाठी. नक्कीच मात्र या चेंडूवरती मोठा फटका मारण्याची संधी होती, मोठा फटका नव्हता. समीकरण 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. एका दुसरा मोठा फटका नक्कीच फलंदाजी करणारा संघ कमबॅक करेल या मैदानावरती, मात्र निर्धाव चेंडू दबाव बनवेल. यावेळेस चांगला चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळालाय. पाठीमागे फटका टोलवावा हा प्रयत्न रोहन लोणे याचा पाहायला मिळतोय. सरतेज शेवटी मात्र गडी बाद होतोय. 7 एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय या मैदानावरती आणि समीकरण ठेपतोय 7 चेंडू 11 धावा. सात चेंडू 11 धावांची आवश्यकता असताना नितेश राऊ नवीन फलंदाज. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी. साई परब गोलंदाज चकित करतोय प्रतिस्पर्धी संघाला आपल्या गोलंदाजीनं. या गोलंदाजानं यापूर्वीच्या सामन्यात देखील केवळ 4 धावांचं षटक हाताळलं होतं. तब्बल 1 गडी बाद केला होता.
नक्कीच तो गोलंदाज या सामन्यात देखील तीच कामगिरी हाताळत असताना तब्बल 2 फलंदाजांना माघारी परतवतोय. मात्र 4 धावा खर्ची घालत असताना एक षटका त्या ठिकाणी अतिशय सुरेख सुबक गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते या मैदानावरती. गोलंदाज साई परबच्या माध्यमातून मॅन फ्रॉम वेंगुर्ला घरच्या मैदानावरती अतिशय सुरेख गोलंदाजी. याच मैदानावरती आपण मागच्या वर्षी क्वार्टर फायनल सामन्यात एका खेळाडूला चमकताना पाहिलं होतं. तन्मय पडवळ एक युवा खेळाडू आपण पाहिला, परंतु यावर्षी मात्र नक्कीच सर्व सिंधुदुर्ग जिल्हाकरांना आपली दखल घेण्यास भाग पडतो या मैदानावरती. साई परब हा युवा खेळाडू. समीकरण 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती शरद बांदिवडेकर हा फलंदाज, तर गोलंदाजी मार्ग वरती कमेंट्री बॉक्स एन कडून विकी रोगे सज्ज पाहायला मिळेल. पहिला चेंडू विकीचा ऑन साइड ला फटका, खोलवर टप्पा, चेंडूला पाठवलाय गगन भरारी, आसमान दाखवलं जातंय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकारासाठी फलंदाज शरद बांदिवडेकर सेट ऑन फायर. क्रिकेट खेळाडूंना भेटली संधी टेनिस क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये. सिंधुदुर्ग आमचा हे भारी कडक आयोजन करतो. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. स्लॉट मध्ये आलेला चेंडू पाठवला जातोय ऑन साइड ला एका वेगळ्याच प्लॉट मध्ये आणि धावसंख्येत बदल. समीकरण 5 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. शरद बांदिवडेकर यावेळेस बघा पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय फलंदाज. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरापासून काहीसा दूर पाहायला मिळालाय. स्वेअरची मांग केली जाते, मात्र हा चेंडू खेळण्यायोग्य आणि म्हणूनच निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली जाते. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता अजूनही. यावेळेस पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न. चेंडूचा टप्पा बघितला, अतिशय सुरेख टप्पा पाहायला मिळतोय. ज्या चेंडूवरती नक्कीच फलंदाजांना षटकार खेचला होता त्याच टप्प्यावरती पुन्हा एकदा गोलंदाजी केली जाते. मात्र यावेळेसचे हे चेंडू काहीशे वळण देणारे पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 5 धावांची आहे आवश्यकता. नक्कीच क्षेत्ररक्षण फैलावलेलं पाहायला मिळतंय. तब्बल 5 क्षेत्ररक्षक सीमा रेषेवरती तैनात केले गेले आहेत आणि वेगवान गोलंदाजी या मैदानावरती. यावेळेस फटका उडवलाय, फटका हवेत आहे. दूरवरून साहिल वांगणकर चेंडूवरती आलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये साहिल वांगणकर झेल टिपतोय. ज्या शरदच्या बॅट मधून आशा होती, अपेक्षा होती, तो शरद अखेरकार मात्र माघारी परततोय या मैदानावरती. सांघिक धावसंख्या ही 57 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात स्थिरावलेली असताना फ्रेंडशिप सातेरी मातोंड संघ नक्कीच पाहायला मिळतो या मैदानावरती. समीकरण बघा, समीकरण नितेश लोणे. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला गेला या मैदानावरती. समीकरण 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. जरी शरदने पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला तरी त्यानंतरचे अतिशय सुरेख चेंडू 3 चेंडू हाताळले जात आहेत, ज्यामध्ये 2 चेंडू निर्धाव, 1 चेंडूवरती विकेट मिळवलाय शरद बांदिवडेकर याचा. विकी रोगे इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केलाय फ्रेंडशिप सातेरी मातोंड संघाने. यावेळेस नितेश लोणेसाठी हा चेंडू सीमारेषेच्या नजदीक काहीतरी अवरित घडताना पाहायला मिळतंय. खरं पहिली धाव तर अगदी सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद आहे की काय हे पाहणं असेल औत्सुक्याचं. पाहूया काय घडतं या मैदानावरती. पंचांनी दिलंय थर्ड अंपायर कडे रेफरल. हृदयाचे ठोके, हृदयाची धडकन वाढवणारा हा सामना पाहायला मिळतोय. अतिशय अटीतटीचा असलेला हा सामना या मैदानावरती. क्लोज आहे, टिकटिक वाजवते डोक्यात. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला असेल का हाच प्रश्न. नितेश लोणे हा फलंदाज, धाव पूर्ण असेल का? नक्कीच फलंदाज धावबाद, आउट. वर वर एकच रन असेल या चेंडूवरती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. आणि समीकरण जर बघितलं आता मात्र समीकरण 1 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता.
चौकार अति महत्वाचा असेल. टीव्हीच्या स्क्रीनवर लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहिलंय कशा प्रकारे काही थोड्याशा फरकानं फलंदाज शॉर्ट राहिला क्रीज मध्ये. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. समीकरण 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. जर हा सामना फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकायचा असेल तर नक्कीच चौकार किंवा षटकार मारणं अति आवश्यक. जर या चेंडूवर 3 धावा निघाल्या, सामना जर टाय राहिला तर नक्कीच दोन्ही संघांना 1-1 गुण हा दिला जाईल. नवीन फलंदाज मैदानात सुरेश मांजरेकर, गोलंदाज विक्की रोगे. यावेळेस फटका आहे समोरच्या दिशेला. साहिल वायंगणकर शर्तीचे प्रयत्न करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण या चेंडूवरती पाहायला मिळालंय आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. नक्कीच वर्षा वॉरियर्स देवबाग संघ या सामन्यावरती शिक्कामोर्तब करतोय. चला चला विनंती असेल दोन्ही संघ, चला विनंती असेल. पंच सांगतायत की कृपया आपण जो चेंडू अडवलाय ते चेक करा. चला विनंती असेल. चला तीनही संघांना विनंती असेल. फ्रेंडशिप सातेरी मातोंड संघ, क्लीन अडवलं जातंय चेंडूवरती. साहिल वायंगणकरच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण. अंतिम क्षणी चेंडूला अडवलंय. चला तीनही संघाचे कर्णधार विनंती असेल. फ्रेंडशिप हातेरी मातोंड संघाचा कर्णधार, पीके स्पोर्ट्स रेडी संघाचा कर्णधार व एके स्पोर्ट्स वरवडे संघाचा कर्णधार, आपल्याला विनंती आपण कृपया कमेंट्री बॉक्सच्या समोर या ठिकाणी लवकरात लवकर उपस्थित राहा. एके स्पोर्ट्स वरवडे संघाचा कर्णधार, पीके स्पोर्ट्स रेडी गणेश कुबल, विकास कदम व बबल नाईक, आपल्याला विनंती की आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे लगेचच या. केवळ कर्णधार गणेश कुबल, विकास कदम व बबल नाईक, आपल्याला विनंती. गणेश कुबल,